कालच्या भागात आपण पाहिलं की युवराज जेलमधून सुटून घरी आलेला असतो. पण युवराजला आणि युवराजच्या आईला आणि निशीला वाटत असतं की तारेनीनी साक्ष दिल्यामुळे युवराज जेलमध्ये गेलेला असतो. त्यामुळे युवराजची आई सर्व कामं तारेनीला सांगते. तारेनीला सांगते की त्याची खोली साफ करून ठेव. युवराजच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवण्याची जबाबदारी पण ती तारेनीवर टाकते. पण तारेनी सगळे अपमान, टोमणे सहन करून सर्व जबाबदारी स्वीकारते. निशीची आई पद्मिनीचे कौतुक करते आणि पद्मिनीला म्हणते की तुमच्यामुळेच युवराज आज जेलमधून सुटून घरी आला. पद्मिनी काकू म्हणते की आता तू निशीच्या आईला म्हणते आता युवराज घरी सुटून आलेला आहे तर तुम्ही तुमच्या घरी जावा. तर निशीची आई म्हणते युवराज सुटला असला तरी तारेनी आणि केदारवर तिचा अजिबात विश्वास नाही. निशीचा संसार पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ती तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तर तारेनीच्या माहेरी तारेनीच्या बाबांना आणि तिच्या बहिणीला तारेनीच्या आईची म्हणजेच निशीच्या आईची आठवण येत असते. बाबा आणि नमामध्ये निशीच्या आईला घरी बोलवण्याचा भावनिक संवाद होतो. पण आई मुलीचा संसार नीट होईपर्यंत परत येण्यास नकार देते. ते असं म्हणतात की सुमी आजी असती तर केव्हाच ती घरी आली असती. आता पुढे काय होणार? मिस्टर अँड मिसेस खांडेकर म्हणजेच केदार आणि तारेनी त्यांची टीम युवराजच्या सुटकेवर संशय व्यक्त करतात. पुरावे नसल्यामुळे सुटका झाली हे कारण त्यांना पटत नाही. जे मॅडमने अचानकच युवराजला का सोडलं यामागे मोठं गुपित असल्याचा संशय तारेनी आणि केदारला असतो. पुढच्या भागात जे मॅडम ला तारेनी आणि केदार यांच्या महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. युवराज खरंच निर्दोष आहे की त्याच्या सुटकेमागे अजूनही एक मोठं गुपित दडलंय? जे मॅडम अचानक हे चित्र का बदललं? आणि आता युवराज तारेनीचा बदला घेणार का? की युवराज आणि तारेनी मिळून सत्य बाहेर आणणार? जे मॅडम आणि पद्मिनी यांच्यामध्ये झालेला 4 कोटीचा सौदा हा सगळ्यांना समजणार का? जे मॅडमनी 4 कोटी तारेनीला आणि केदारला असं वाटलं होतं की जे मॅडम लाच घेणाऱ्यातल्या नाहीत, पण तरीही जे मॅडमनी लाच घेतली हे सर्वांना समजणार का?